मास कथा मालिकेत आपले सर्वांचे स्वागत आहे। या पवित्र काळात आपण भगवान शिवांचे गुणगान करणाऱ्या सुंदर पौराणिक कथा ऐकत आहोत। वेद पुराणातून आलेल्या या कथा काल्पनिक नसून आपल्या प्राचीन गौरवशाली इतिहासाचा भाग आहेत। या कथांच्या श्रवणाने परमेश्वर श्रीहरी आणि भगवान शिव यांची कृपा व आशीर्वाद प्राप्त होतात। चला तर मग आजची फाल्गुन मास कथा सुरू करूया। मागील कथेच्या भागात आपण ऐकले होते की वीरभद्र आणि त्याची संपूर्ण सेना दक्षाच्या यज्ञात येऊन त्याचा विध्वंस करत होती। त्यावेळी इतर देवता पळून गेले, पण देवराज इंद्र आणि काही देवता तिथेच थांबले होते। त्यांना विजय मिळवायचा होता। ते देवगुरु बृहस्पतीकडे गेले। बृहस्पतींनी त्यांना सांगितले की यावेळी त्यांचा विजय अशक्य आहे। हे ऐकून सर्व देवता चिंतेत पडले। त्याच वेळी शिवगणांनी वेढलेले वीरभद्र देवतांना म्हणाले, अरे देवांनो, तुमच्या मूर्खपणामुळे तुमची येथे भेट घेण्यासाठी मी आलोय। माझ्या जवळ या, मी तुम्हाला भेट देतो। हे इंद्र, सची, मित्र, सूर्य, चंद्र, धनाध्यक्ष कुबेर, पाशधारी वरुण, मृत्यू यमाचे मोठे भाऊ यमराज, तुमच्या तृप्तीसाठी मी लगेच भेट अर्पण करतो। असे म्हणत क्रोधाने भरलेल्या वीरभद्राने सर्व देवतांवर बाणांची वर्षा सुरू केली। त्या बाणाच्या प्रहाराने व्याकुळ झालेले देवता 10 दिशांना पळून गेले। लोकपाल आणि इतर देव पळून गेल्यावर भगवान विष्णूही अंतर्धान झाले। यानंतर वीरभद्र आपल्या गणांसह यज्ञशाळेत आले। तेथे असलेले देव, ऋषी आणि यज्ञावर अवलंबून असलेले सर्व लोक शिवगणांच्या ताब्यात आले। महर्षी भृगूंना जमिनीवर आपटून त्यांची दाढी मिशा उपटण्यात आली। कुशाने दात दाखवून हसण्याची थट्टा केली होती, म्हणून शिवगणांनी त्याचे सर्व दात उपटले। अग्नीच्या पत्नी स्वधा व स्वाहालाही अपमान सहन करावा लागला। क्रोधात त्यांनी अनेक असे आचरण केले की ते शब्दात सांगण्यास अयोग्य होते। दक्ष प्रजापती महान भीतीने अंतर्वेदीत जाऊन लपवून बसला। हे समजताच क्रोधी वीरभद्राने त्यांना पकडून आणले। जबडा धरून तलवारीने मस्तकावर प्रहार केला आणि दक्षाचे कापलेले शिर यज्ञकुंडात टाकून जाळून टाकले। यज्ञशाळेत उरलेले देव, पितर, ऋषी, यक्ष व राक्षस शिवगणांच्या उपद्रवाने भयभीत होऊन पळून गेले। चंद्र, आदित्यगण, ग्रह, नक्षत्रे यांनाही शिवगणांनी हाकलून दिले। ब्रह्मदेव आपल्या पुत्र दक्षाच्या शोकाने व्याकुळ होऊन सत्यलोकात गेले आणि तेथे विचार करू लागले, आता काय करावे? हे सर्व दक्षाच्या पापाचेच फळ आहे। असे जाणून त्यांनी कैलास पर्वतावर जाण्याचा निश्चय केला। ब्रह्मदेव हंसावर आरूढ झाले। सर्व देवतांना सोबत घेतले आणि कैलासावर गेले। तेथे नंदीसह एकांतात बसलेल्या भगवान सदाशिवांचे दर्शन झाले। जटाजुटांनी शोभणाऱ्या शिवांना पाहताच ब्रह्मदेव दंडासारखे भूमीवर पडले आणि क्षमा मागू लागले। 4 मुकुटांनी शिवचरण स्पर्श करत त्यांनी स्तुती केली, हे शांत स्वरूप, सर्वत्र व्यापक परब्रह्म रुद्र, तुला नमस्कार असो। जटाजूटधारी तेजस्वी महेश्वराला नमस्कार असो। तू सृष्टीकर्ता, पालनकर्ता, सर्वाचा पितामह आहेस। नीलकंठ वेद स्वरूप रुद्राला नमस्कार असो। हे विश्व तुझे स्वरूप आहे, तूच त्याचे अधिकारण आहेस। ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनंतर भगवान महादेव म्हणाले, पितामह, दक्ष आपल्या कर्मामुळेच मरण पावलेला आहे। जो दुसऱ्यांना क्लेश देतो त्याचे फळ त्यालाच भोगावे लागते। यानंतर भगवान शिव, ब्रह्मदेव व इतर देवासह कणखल तीर्थात गेले। तेथे दक्षाचा यज्ञमंडप उद्ध्वस्त अवस्थेत पाहिला। कोणी जखमी, कोणी मृत, कोणी अपमानित अवस्थेत पडलेले होते। वीरभद्राने शिवचरणी दंडवत प्रणाम केला। हे दृश्य पाहून भगवान शिव म्हणाले, वीरभद्रा, दक्षाला इथे आण, त्याचे मस्तक कुठे आहे? वीरभद्र म्हणाला, प्रभो, मस्तक अग्नीत होम केले आहे, आता केवळ पशुचे शिर उपलब्ध आहे। भगवान शिवांनी त्या पशुच्या मस्तकास दक्षाच्या धडाला जोडले आणि आपल्या कृपेने त्याला पुन्हा जीवन दिले। दक्ष लज्जेने नतमस्तक झाला व शिवाची स्तुती करू लागला। नमामि देव वरदवरण्य जगदेक बंधू शंभू नमामि। अर्थात सर्वश्रेष्ठ वरदायक सनातन विश्वरूप जगाचा एकमेव बंधू अशा भगवान शिवांना मी नमस्कार करतो। स्तुती ऐकून भगवान शिव म्हणाले, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी उपासना करतात, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी। या ज्ञानी मला सर्वाधिक प्रिय आहेत। केवळ कर्मकांडाने मला प्राप्त करता येत नाही। ज्ञाननिष्ठ होऊन सुखदुःखात समभाव ठेवून कर्म करा। दक्षाला कणखल तीर्थात राहण्याची आज्ञा देऊन भगवान शिव कैलासाला परत गेले।
ब्रह्मदेवानी ऋषींना उपदेश दिला आणि ते सर्व ज्ञानी झाले. दक्षालाही शिवोपदेशाने उत्तम ज्ञान प्राप्त झाले आणि तो शिवध्यानात समाधिस्थ झाला. म्हणून सर्वांनी प्रयत्नपूर्वक भगवान शंकराची आराधना करावी आणि शिवासारखे शांत, धीर, गंभीर जीवन जगावे. हर हर महादेव.